बॉल इन ट्रॅक वरती वांगणी एक्सप्रेस सचिन केवणे यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल लोअर फुल टॉस अगदी आपण पाहतो फुलर लेनचा हा चेंडू पाहायला मिळाला शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय अगदी अलॉंग द कार्पेटने एकच धाव तिथे मिळते एका धावेच्या मदतीने स्वतःचं संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना फलंदाज हिमांशू मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधून आपण पाहतोय जे बागेश्वर देसाई संघ म्हटलं तर कोण विसरेल ऋषी म्हात्रे कोण विसरेल प्रमोद म्हात्रे आणि सुखदेव काका म्हात्रे जबरदस्त सातत्याने आपण पाहतोय क्रिकेट अगदी तिसरी पिढी त्यांची क्रिकेट कारकिर्दीमध्ये पाहायला मिळते आणि हा आर्य 11 जे बागेश्वर देसाई संघ यावेळेस सरफेस बॉल फटका चांगला आहे धावांसाठी सातत्याने धावफल होईल कारण एका एका धावेसाठी संघर्ष करताना प्रत्येक संघाला आपण पाहिलंय आणि एका एका धावेने प्रत्येक संघाला सामना गमावताना देखील आपण पाहिलाय परंतु ही झेल किती महत्वाची होती जे हनुमान ठवळेपाडा टीम साठी चूक होती कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जात आहे धावा फलकामध्ये वेळेस आपण पाहतो दुहेरी अंकाने पुढे सरकते सचिन केवणे आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी वेगवान मारा लेग बायच्या रूपाने मिळते धाव 1 टीमची टोटल स्कोर कार्डवरती एकंदरीत 4 पहिले षटक प्रगती पथामध्ये असे असताना वांगणी एक्सप्रेस सचिन केवणे हा देखील भरपूर मोठा नाव आपल्याला पाहायला मिळतोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुनील केवणेला तुम्ही पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये ज्याने ठाणे संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे यंगस्टर्स ठाणे राऊंड विकेट यावेळेस फटका मिस टायमिंग आहे क्षेत्ररक्षक टच करतात सोपा झेल टिपला जाईल आता मात्र चुकी होणार नाही आहे पहिला धक्का लागला असताना फर्स्ट विकेट डाऊन टीम जय बागेश्वर देसाई आर्य टीम आर्य 11 जे वागेश्वर देसाई टीमला लागत असताना हिमांशू पाटीलची एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत आहेत फलंदाज हितेश येतात स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय मोरेश अद्यापपर्यंत 2 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय पहिले हे पूर्वार्ध आपण पाहतो शांत क्रिकेट पाहायला मिळतंय षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना सचिन केवणे जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी होती कोणत्याही प्रकारचा आपण पाहिलं तर स्वेर चेंडू अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाही आहे नियंत्रित गोलंदाजी आहे भरपूर ठासून गुणवत्ता ज्या खेळाडूच्या आतमध्ये भरलेली आहे तो खेळाडू सचिन केवणे आपण पाहतोय पहिले षटक आणि पहिल्या षटकाच्या प्रगती पथावरती धाव फलकावरती येतं 4-1 राऊंड विकेट हा देखील बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतोय षटक क्रमांक पहिला शेवटचा चेंडू अगदी सुनील केवणेंच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तोपर्यंत आलाय चेंडू डॉट धाव संख्या आपण पाहतोय स्थिर आहे जय बागेश्वर आर्य 11 देसाई टीमची 1-4 पहिलं षटक संपन्न होत असताना अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जे हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव आयोजित जोबेली चषक आपण पाहतोय रिया मंडप डेकोरेटर्स जोबेली गाव यांच्या वतीनं यांच्या अथक प्रयत्नाने साकारलेली स्पर्धा आपण पाहायला मिळते कारण त्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणाची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे त्यांचं देखील विशेष आभार रोशन धुळे असेल मग संदीप धुळे यांचं देखील करूया आपण कौतुक पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय सचिन केवणेने जे षटक हाताळलंय फक्त आणि फक्त केवळ 4 धावांचा पॉवर प्लेचं षटक कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला जे हनुमान ठवळेपाडा टीमच्या वतीनं जबरदस्त क्रिकेट
एका बाजूला आपण पाहतोय वांगणी बदलापूरचं क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट. कोण जिंकेल याचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये असेल, कारण हे पूर्वार्ध तुम्ही पाहताय. जर कमी धावा आल्या तर इथून मात्र चांगले फाईट नक्कीच पाहायला मिळेल, कारण जे वागेश्वर देसाई संघ देखील एक मातब्बर संघ आहे. या संघाला कोण विसरेल? टायगरची स्पर्धा ज्याने गाजवली होती, टायगरचं क्रीडांगण ज्या संघाने गाजवलं होतं, तो संघ आपण पाहतोय आज या बदलापूर नगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतंय. फलंदाजी करत असताना स्ट्रायकर एंडला फलंदाज हितेश भोईर ऑन अ स्ट्राईक. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. प्रथमेश षटक क्रमांक दुसरा राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय. समर रेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू बाटचा संपर्क नाहीये, फुटवर्कचा वापर नाहीये, पद लालित्य आपल्याला पाहायला मिळत नाहीये हितेश भोईरच्या माध्यमातून. आणि यावेळेस हा चेंडू आलाय डॉट. अगदी आपण पाहतोय डॉट पर्सेंटेज अद्यापपर्यंत जास्तीचे पाहायला मिळत आहेत. त्याचा पूर्णपणे बेनिफिट जे अनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा टीमला जात असताना त्याचं पूर्ण श्रेय ढवळेपाडा टीमच्या बाजूने आपण पाहतोय. गोलंदाज प्रथमेश, सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते, शेवट कसा होईल यावेळेस आखो टप्प्याचा अर्थातच डीडी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. कारण आपण पाहतोय रात्रीची वेळ, काही मान्यवर या ठिकाणी आपला सर्व काम बाजूला ठेवून या माचा आनंद घेण्यासाठी मग जोबेली असेल, माणिकिवली असेल, खरवई असेल, तदनंतर दहिवली, वराडे, भोज, बेणशील या पंचकृषीतील सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. याच वेळेस आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना प्रथमेशने यावेळेस कमबॅक करत असताना आपण पाहतो हा देखील चेंडू आलाय डॉट. एक तेरी और एक मेरी, पहिला चेंडू आलाय डॉट, त्यानंतर आलाय षटकार आणि आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या सर्वांना सन्माननीय सूर्यकांतजी धुळे आणि सन्माननीय रोहिदासजी धुळे यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. बघा सातत्याने वारंवार या ठिकाणी जे मान्यवर येतात आपणास विनंती आहे, कळकळीची आपली जागा आमच्या मनामध्ये आणि हृदयाच्या अंतकरणातून आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. एकच धाव या दरम्यान मिळेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आमच्या व्यासपीठावरती डीडी ज्ञानेश्वर धुळे, तर क्रीडांगणाच्या आतमध्ये बेबी हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल भूषण बाईकर. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या फलकावरती सिंगल पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 11 पण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती चालू असताना दोन ऑफिशियल पंच संदेशची किस्मतराव आपण पाहतो मॅनफॉर्म शहापूर आणि स्क्वेलिकची पंच कुणालजी पेनकार मॅनफॉर्म बदलापूर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत अभयजी पाटोळे मॅनफॉर्म अंबरनाथ. अतिशय चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते. नो कॉन्ट्रोवर्सी, ही पारदर्शकता आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सोपा लॉलीपॉप सेल यावेळेस टीपला गेलाय, फलंदाज होईल फेल. धक्का क्रमांक अजून एक लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. आर्य सूर्यकांत दादा धुळे जे बाबी नगरसेवक आहेत कोल्हा बदलापूर नगर परिषदेचे, नक्कीच यंदाच्या सीझनला बंडार फॉर्म मध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती सातत्याने स्मित असे आपल्याला पाहायला मिळेल. आज त्यांची उपस्थिती भरपूर प्रार्थनीय होती या स्पर्धेसाठी, कारण जोबेली चषक म्हटलं तर यावेळेस गावची स्पर्धा आहे. फलंदाज यावेळेस विस्तानिंग आणि यावेळेस इथे अजून एक धक्का लागत असताना सलग लागोपाठचा या षटकांमध्ये टिपलेला असेल. फलंदाज होईल बाद. जसा मात्र मैदानाच्या आतमध्ये गेला हितेश भोईर, एका षटकाराने माघारी परतत असताना थोडासा निराश असेल. 1 मोर विकेट डाऊन. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होईल बाद. जय बागेश्वर आर्य 11 देसाई टीम साठी लागणारा हा मोठा धक्का.
साठी देखील टाळा व्हायला हरकत नाही. काय त्यांनी गोलंदाजी केली आहे. जरूर आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर आपण पाहतो डॉट चेंडू, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट विकेट कमबॅक. यापेक्षा चांगल्या गोलंदाजाकडे काय असू शकतात. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक होतं. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं सचिन केवडेने इम्प्रेस केलं. इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या पावलामध्ये पाऊल ठेवून मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशने देखील जबरदस्त कामगिरी करत असताना षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झाला. धाबा फलकामध्ये आपण पाहतोय 5.50च्या गतीने 11 धाबा. चांगलं कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून आपण जर पाहिलं तर नक्कीच 2 जबरदस्त आवाज तुम्हाला पाहायला मिळतील. बदलापूर समालोचक समितीचे सदस्य आमचे राहुलजी चव्हाण, व्हॉइस ऑफ मानकिवली, आणि त्यानंतर आपण पाहतो आमचे आदर्श, आमचे मार्गदर्शक. गेली कित्येक वर्ष आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय ते पनवेल समालोचक समितीचे अध्यक्ष, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आदरणीय मच्छिंद्र पाटील सर. म्हटलं जाताना सातत्याने त्यांचं 3ही भाषेवरती प्रभुत्व असणारे समालोचक, अत्यंत टॅलेंटेड, हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असणारे मच्छिंद्र पाटील सर यांचं देखील आपण करूया स्वागत. या बदलापूरच्या नगरीमध्ये जाऊया षटकामध्ये. यावेळेस 3रा क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅच एका बाजूला ढवळेपाडा तर दुसऱ्या बाजूला देसे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. गोलंदाजाचे राऊंड विकेट. यावेळेस पहिलाच बॉल, लीडिंग एज, फटका मिसटायमिंग होता. सुनील केवढे चुकी करणार नाहीये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मी का केंद्रबिंदू मानला जातोय आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये टिपत असताना एक चांगला असेल संपुष्टात फलंदाज विकी साखे. वाटलं तर प्रेम की इथून धाबा बनवल्या जातील, कारण या क्रीडांगणाचा इतिहास प्रेमला चांगला माहिती आहे. 80 ते 70+ धावा नक्कीच या क्रीडांगणामध्ये होत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आता एका पाठोपाठ देशी टीमला धक्का लागत असताना. जिंदगी है दोस्तों, मौके कम धोके ज्यादा देती है. यावेळेस इथे चांगला फटका, फ्लाइट स्ट्रोक, चेंडू सरळ चालला. यावेळेस डान्सिंग अंपायर करण धुळेच्या स्टाईल मध्ये चेंडू सीमारेषा पार, षटकार. राज चेऊलकर कालचे बर्थडे बॉय आहेत. बिलेटेड हॅपी बर्थडे राज आपणासाठी देखील. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 17 रन्स ऑन द बोर्ड. 17चा आकडा नक्कीच खतरा आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, पंच हेच वॉर्निंग देत असताना कारण करण धुळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. सातत्याने तुम्हाला वेळेबाबत सहकार्य करायचं आहे. यावेळेस इथे पाहिलं जाईल पंचांकडे स्ट्रॉंग अपील. नक्कीच आपण पाहतो या अपीलचा, या उत्साहाचा इम्पॅक्ट कोणत्या प्रकारचा पंचांवरती पडताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण करण धुळेला माहिती आहे बॅटचा स्पर्श कदाचित स्वीट साऊंड अगदी पंचांच्या कानावरती देखील पडेल. हा चेंडूवाला डॉट. गणेश कमबॅक करत असताना षटक क्रमांक 3. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो बॅटच्या तिकडा चेंडू गरंगळत चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. ज्या ठिकाणी हर्षद होते, हर्षदला कोण विसरलं. अतिशय चांगला शांत स्वभावाचा खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून ढवळेपाडाच्या क्रीडांगणावरती एक चांगली स्पर्धा आपण पाहिली. नक्कीच ती यशस्वीरित्या पार देखील पाडली गेली. एक यशस्वी आयोजक म्हणून देखील ढवळेपाडा संघाच्या खेळाडूंकडे पाहिलं जातं. मग महेश केवढे असतील, हर्षद केवढे असतील, त्यानंतर सुनील असेल, भरपूर खेळाडूची नावं घेऊ तितकी कमी असेल. संपूर्ण संघाची मेहनत सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपण पाहतोय प्रेम आम्हाला माहिती देत असताना 18 धावा धाव फलकावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडू 2 गो. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात. यावेळेस कदाचित आपण पाहिलं तर नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झालाय आणि त्याचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होत असताना 2 धावा धावफलकावरती. या 2 धावेच्या मदतीने दुजोरा लाभतोय तो आर्या 11 जे वागेश्वर देसाई टीमला. थोडस संघ बॅकफूट होतीये.
सलामीला आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर जशी ढासळली मित्रमंडळीनं नाराज केलं, मोरेशने हिमांशू पाटीलने नाराज केलं, हितेश वरती खूप साऱ्या जिम्मेदारी होत्या मिडल ऑर्डरमध्ये, हितेशने नाराज केलं एक षटका ठोकत. यावेळेस इथे अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण 100% कमिटमेंट का असेना हे दाखवून देत असताना भूषण बाईकर, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट ढवळेपाडा संघाचा भूषण बाईकर. जेव्हा जेव्हा संघ राहुल सर अडचणीत असतो ढवळेपाडा तेव्हा तेव्हा हाकेच्या नक्कीच हाकेला धावत असणारा खेळाडू म्हणजे तर भूषण बाईकरकडे पाहिलं जाईल. आणि यामुळे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण षटक क्रमांक 3 ठिकाणी संपन्न झालंय. पूर्वार्ध आपण पाहतोय आणि या पूर्वार्धाचा खेळ 3 षटकांचा बाजवी खेळ संपत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती एकंदरीत 7.00च्या सरासरीने 21 धावा फलकावरती आहेत. गडी एकंदरीत गमावले टीमने, देशी टीमने 4. अतिशय दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. 4 बाद 21 धावा. आपल्याकडे वेळ डिंक्स ब्रेक मैदानामध्ये आहे, तोपर्यंत जाऊया DC राजकडे आणि एक चांगलं ऐकूया सुमधुर संगीत. प्रेमजी काळन हेडुसन डोंबिवली यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण यायचंय. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत आमचे परम मित्र करण धस आपणास देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मच्छिंद्र पाटील सर संपन्न झालेला आहे. 21 धावा 7च्या सरासरीने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. थोडीशी संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जाताना संत बहाते इंद्रायणी ज्या पद्धतीने देशी टीमने सुरुवात केलेली आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 नौके गोलंदाज तुम्हाला वापरायचे आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज भूषण बाईकर. खोलबट टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतो. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षकाचे. अतिशय चांगली व्हीव रचना आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणाची ढवळेपाडा टीमच्या वतीनं. अगदी आपण पाहतो यष्टी रक्षक जो मैदानाचा केंद्रबिंदू आहे सुनील केवणे. शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर शॉर्ट फायनल एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. गली पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक सज्ज आहे. डीप कव्हरला आपण पाहतोय. डीप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अशी व्हीव रचना या क्षेत्ररक्षणाची या संघाच्या वतीनं आपल्याला या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळते. इथे लाईन तपासली जाईल. कदाचित पहिला चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळाला. एकच धाव त्या ठिकाणी आली आणि यावेळेस अगदी लेग स्टिक वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस समांतर चेंडू पंचांनी दंडित केले. गोलंदाज भूषण बाईकरला एक्स्ट्राच्या रूपानं धाव मिळते. 23 धावा फलकावरती यावेळेस लाईन तपासली जाईल. भूषण बाईकर आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर एकही खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाही. सचिन केवण्याचं षटक आपण पाहिलं भरपूर चांगलं पाहायला मिळालं. त्यानंतर प्रथमेश केवण्याचं षटक भरपूर चांगलं पाहायला मिळालं. गणेशने देखील वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. आणि आता मात्र या षटकामध्ये या पूर्वार्धामध्ये 2 खराब चेंडू. यावेळेस इथे भूषण बाईकरचा हा बॉल कदाचित इथून हा चेंडू सरळ चाललाय. लेगबायचा चौकार येतोय. अंपायर सिग्नल लेगबायज आणि या मिळतील 4 धावा. म्हटलं जातं ना बिना पायल बजे घुंगरू. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी बघा. नक्कीच अरे 11 देसाई टीमला विनंती असेल खेळाडू कक्षातून हितेश कोणता आवाज करू नका. फक्त ऑनफिल्ड अंपायर डाऊटफुल असेल ना तरच रिव्ह्यू घेण्यात येईल. करण धुळे आणि त्या ठिकाणी 2 पंच चर्चा करत असताना संदेश किस्मतराव
एस या ठिकाणी रिव्ह्यू देण्यात आलेला आहे आणि हे तपासलं जाईल ही शैली की इथे हा चेंडू खराब आहे की फेअर डिलिव्हरी आहे, हे सर्व गोष्टी तपासल्या जातील. कारण कोणत्याही संघाला हा बेनिफिट नसेल, कोणत्याही संघाकडे DRS नसेल याची सूचना आपण पाहतो. या ठिकाणी तिसरे पंच चला कुणालजी पेंडकर, अभयजी पाठोळे, पप्पू धुळे या ठिकाणी आहेत, कारण महेंद्र धुळे देखील आहेत. तपासलं जाईल. चेंडू या ठिकाणी स्पर्श झालाय की नाही, की अगदी स्टँड जवळून गेलाय हे देखील तपासलं जाईल. बघा या ठिकाणी हा डिसिजन देखील राहुल व्हेंटिलेटरवर आहे. धकधक, हृदयाची धडकन, ठोके, हे सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळेल. एस 4+ वाईड मिळतील एकंदरीत 5 धावा, एकंदरीत मिळतील 5 धावा. नो आर्ग्युमेंट, कारण या सर्व गोष्टी तपासल्या जातात. पारदर्शकता या ठिकाणी आपल्याला भरपूर पाहायला मिळते. टेलक्रिकचं देखील कौतुक करावं तितकं कमी. ऑफिशियल अपडेटर आमचे या ठिकाणी अभिषेक कामत यांचं कौतुक व्हायला हरकत नाही, कारण भरपूर पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळते. कुणालजी म्हात्रे जे फाउंडर आहेत या चॅनलचे आणि त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. 5 धावा मिळतील. नशिबाचा हा पंजा म्हटलं जाताना 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब आजमावण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत तुमची कामे येते. आणि या ठिकाणी ही मेहनत करत असताना हे खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये धावा कशा का होईना धावा येणं फार गरजेचं आहे. आणि त्या धावा येत असताना टीम आर्या 11 जय वागेश्वर देसाई टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नितीन ऑन स्ट्राईक हा फलंदाज आणि त्याच्या साथीने प्रतिबिंब नॉन स्ट्राईकिंगला आकाश. यावेळेस खोटा पासा बॉल अगोदरच खेळण्याचा माणस अंगलट आलाय. चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. हा चेंडू आलाय डॉट. भूषणला माहिती आहे कमबॅक करावा लागेल. 5 धावेने धावसंख्या धावफलकावरती 229. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना कमबॅक करावा लागेल. या 4थ्या षटकामध्ये गोलंदाज भूषण बाईकरला यावेळेस चांगला फटका. सन्माननीय इंद्रजित काळन आणि दिगंबर काळन जे हेडोटनेवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आपण यायचे आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जायचंय. धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय सुरुवातीला अगदी डगमगत सुरुवात केली बॅटिंग करत असताना. पूर्वार्धामध्ये ती आर्या 11 जय वागेश्वर देसाई टीमने 35 धावा धावफलकामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा नक्कीच एक चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. भडवळ संघ सुधीर 11 भडवळ या संघाचं देखील आपण बदलापूर नगरीमध्ये स्वागत करू. 35 धावा धावफलकावरती बघा. करण धुळे या ठिकाणी काही सूचना करतात महेंद्र धुळे यांच्यासाठी. कोणत्या प्रकारचा या ठिकाणी चेंडू तपासला जाणार नाहीये ही सूचना येते. 35 धावा धावफलकावरती पूर्वार्ध आपण पाहतो आणि या पूर्वार्धामध्ये अद्यापपर्यंत 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. धावा येत आहेत. अगदी या क्रीडांगणाचा विचार केला तर आपण पाहतोय धावांसाठी सातत्याने फलंदाजांसाठी देखील नंदनवन ठरली आहे. परंतु कालच्या रात्रीमध्ये जी खेळपट्टी आपण पाहतोय ना ती गोलंदाजांसाठी नंदनवन ठरली आहे. खऱ्या अर्थाने कालचा सामना आपण पाहिला तर अंगावरती शहारे येतील. मोहपाडा वर्सेस ठाकूरपाडा हा सामना आपण पाहिला असेल. तब्बल 7 ते 8 चेंडू
बाकी होते आणि 3 धावांची गरज असताना तो सामना डिफेंड केला होता चिखलोली ठाकूरपाडा संघाने, परंतु आज त्या संघाला पराभव व्हावा लागला. यावेळेस इथे फटका दर्जेदार आहे, उंची तर भरपूर पाहायला मिळते, लांबी देखील चांगली आहे. नितीनच्या बाडमधून अजून एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक ब्लास्ट होत असताना चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. बंद क्वालिटीचा अजून एक दर्जेदार षटकार सेकंड इन अ रो. घासलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तर ज्युनियर नितीन, सिनियर नितीन असे आम्ही देसाईमध्ये नेहमी आवर्जून उल्लेख त्यांचा करत होतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता ज्युनियर नितीन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जे बागेश्वर देसाई संघ आपण पाहतो ना, सातत्याने भरपूर चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ, चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेलं गाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाज सज्ज भूषण बायका राऊंड विकेट. आखो टप्पा सपाल यावेळेस आपण पाहतो दिशा पाहिली जाईल. चेंडू पडल्यानंतर अवे फ्रॉम बॉडी अगदी शरीरापासून थोडासा दूर राहिलाय. धाव संख्या फलकामध्ये 100च्या रूपानं 1 धाव अंकित होते. अवांत स्वरूपाने 42 धावा. बाळकृष्ण दादा मुंडे आपण पाहतोय या मासा आनंद घेत असताना या क्रीडांगणाचे मालक आहेत स्वर्गीय आनंदीबाई मुंडे क्रीडांगण. या क्रीडांगणाचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचेच मालक बाळकृष्ण दादा मुंडे त्यांच्या चेहऱ्यावरती देखील तुम्ही स्मित असे पाहू शकाल, कारण 5 स्टार 5 मध्ये हा संघ देखील दाखल झालाय. घरच्या मैदानावरती आज कुठेतरी एक चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. गत आपण जर पाहिलं तर भरपूर चांगला गतवर्षीपासून या क्रीडांगणाची चर्चा होती, परंतु यावर्षी हे क्रीडांगण अगदी सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. मच्छिंद्र पाटील सरांनी सांगितलं सुरुवातीला पाहता क्षणी क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं. इतकी सुंदर मैदान आपण पाहिलं तर वेस्ट इंडिजला पाहायला मिळतात, कारण सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी झाडा झुडपांमध्ये हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्याने आपण पाहतोय अगदी थंडगार हवा, गुलाबी थंडी आपल्याला या क्रीडांगणावरती अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळेल. गोलंदाज भूषण बैकरचा खरपूस समाचार घेतलाय. यावेळेस मॅचकडे आपण जाऊया. अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती कमबॅक केले. भूषण बैकर स्वतःवरती भरपूर निराश असेल, कारण प्रेम धुळे आम्हाला माहिती देत असताना आपण पाहतो सचिन केवळेने पहिले षटक हाताळलं. आपण बॉलिंग समरी एकदा पाहू, ज्यामध्ये 4 धावा सचिन केवळेने खर्च केला, 1 विकेट प्रस्थापित केली. गोलंदाज प्रथमेश केवळेचा विचार केला, ज्यामध्ये 2 विकेट त्याने प्रस्थापित केल्या, 7 धावा त्याने खर्च केला. तिसरं षटक भरपूर चांगलं पाहायला मिळालं, 1 विकेट त्याने प्रस्थापित केली गणेशने, परंतु 10 धावा धावफलकामध्ये त्याने खर्च केला. इथे संसारबंदी पूर्णपणे हटवली होती, तिथे 10 धावा त्याने खर्च केला. आणि नंतर आपण पाहिलं तर हे 34 षटक अत्यंत महत्वाचं ठरलंय, ते म्हणजे बॅटिंग करत असताना आर्य 11 जय बागेश्वर देसाई टीमला तब्बल 25 धावांचं षटक. टीमची टोटल 4 षटकामध्ये 24 चेंडूंचा खेळ इथे संपन्न झालाय. 46 धावा धावफलकावरती, 4 विकेटच्या मोबदल्यात. या दरम्यान माजी क्रिकेटपटू बाबाजी शांताराम धुळे यांचं देखील आगमन झालेलं, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. बाबाजी आपण या, आपली जागा आमच्या मनामध्ये, आपलं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचं अंतिम षटक सुरुवातीला आपण पाहतो 3 षटक जणू काही ढवळेपाडा संघाने फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या होत्या, परंतु अगदी 4थ्या षटकामध्ये भूषण बैकरवरती जे आक्रमण झालं, आता पूर्णपणे हात खुळे करण्याची संधी यावेळेस आर्य 11 जे बागेश्वर देसाई टीमला आहे. शेवटचं अंतिम षटक, या शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा वाचवायचे. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस भरोशाचा गोलंदाज आहे विशाल. नाव तर भरपूर मोठं आहे, काम देखील भरपूर मोठं करावं लागेल. पहिलाच बॉल आणि षटकाराला, आणि या षटकाराने आपण पाहतो धावा संख्या धावफलकावरती 52 52 धावा धावफलकावरती आहेत.
काय जबरदस्त बॅटिंग करतात लाजवाब चांगले पार्टनरशिप बिल्टअप करत असताना दोन फलंदाज नितीन दुसऱ्या बाजूला आकाश आकाश पाताळ एक करत असताना आकाशला माहिती आहे अभिनय तो का अभिनय प्रतिस्पर्धी संघ देखील एक कसलेला संघ आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ ठवळेपाडा यावेळेस बॅटची लिडिंग एज बॅटचा फेस खोललाय परंतु यावेळेस आपण पाहतोय फटका होता मिस टायमिंग क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करत असताना टिपला गेला एक चांगला झेल संपुष्ट झालाय फलंदाज आकाश साखे नंतर षटकाराला दिलेलं हे क्विक मैदान क्रीडांगणात त्यांनी देखील गाजवले नक्कीच इथेचा खेळ आम्ही टायगरच्या मैदानावरती पाहिला होता काय जबरदस्त फाईट दिली होती चेंज द गेम वडवली बी संघाला जबरदस्त क्रिकेट त्यांचं देखील आपण पाहिलं होतं आणि मैदानाच्या आतमध्ये कदाचित त्या स्पर्धेतून अगदी रनरअप व्हावं लागलं होतं ते म्हणजे जय बागेश्वर देसाई टीमला जाऊया मॅचच्या दिशेने शेवटचा अंतिम षटक काही चेंडू शिल्लक असेल धावा येणं फार गरजेचं आहे एक चांगली टार्गेट देणं फार गरजेचं आहे याच्यासाठी केला होता अट्टाहास जेणेकरून शेवटचा क्षण गोड व्हावा जोबेली चषक 2022चा ही अंतिम रात्र आपण पाहतोय यावेळेस फटका मिस टायमिंग हर्षद केवडे नो मिस्टेक फलंदाज होलबाद वन मोर विकेट डाऊन सलग लागोपाठचा लागणारा हा दुसरा धक्का आकाश पाच झाला तू शलमाया नितीन पाटीलला देखील मैदान सोडावं लागतंय फलंदाज बाद आपण पाहतो शेवटची काही चेंडू शिल्लक आणि या षटकातील अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जरी पहिल्या बॉलवरती शैलेश षटकार आला असेल आज आपण पाहतो आमचे ऑफिशियल स्कोरर शैलेश जे हेडवटने वरून आलेत खास गुणसंख्या लेखनासाठी सातत्याने चांगली जिम्मेदारी आपण पाहतोय पुरस्कर्ते देखील आहेत ते संघाचे आणि आज त्यांचा संघ इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हेडूटने आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल सुधीर इलेव्हन नेरळ परिसरातील एक दिग्गज संघ भडवळ बादशीकडा बादचा फेस खोललाय शेवटच्या क्षणाला परंतु सुनील केवळ्याला माहिती आहे अगदी हाताचा पिसारा फुलवत असताना अजून एक टिपला गेला असेल विकेट हॅट्रिक संपादित केली आहे या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये विशालने केली आहे विशाल कामगिरी फलंदाज बाद नाणेफेकीचा कौल करू सुधीर इलेव्हन भडवळ आणि हेडूटने रोहिदाजी केणे साहेब तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व भाऊ आपणास विनंती आपण करूया नाणेफेकीचा कौल ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि बाबाजी शांताराम धुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण व्यासपीठावरती यावेळेस अजून एक फटका मिस टायमिंग क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे सरसावतात अरे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले कौतुक व्हायला हरकत नाही आहे गोलंदाज विशालचा
पहिल्याच बॉलवरती आकाशने षटकार ठोकल्यानंतर आपण पाहतोय सलग लागोपाठचे 4 विकेट प्रस्थापित केलेत. 52 या धावसंख्येवरती लागणारा तब्बल 8वा झटका. शेवट कसं असेल आर्या 11 देसाई टीम साठी की शेवट चांगला असेल जे हनुमान क्रिकेट संघ ढवळे पाडा संघासाठी. यावेळेस आपण पाहतोय अगदी अजून एक फलंदाजाला कदाचित परतावा लागेल आणि 5 चेंडू 53 धावांची गरज असेल. चला भडवळ संघाचे कॅप्टन हृदयजी केणे साहेब यांच्या शुभास्ते केला जाईल टॉस. तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय भाऊ केणे यांच्या शुभास्ते केला जाईल टॉस. कारण मॅन ऑफ द सिरीज साठी जी तुम्ही स्पोर्ट्स सायकल पाहता जी आम्हाला हृदयजी भाऊ केणे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चला स्वर्गीय सुधीर 11 भडवळ टीमचे कॅप्टन चला आपण करू टॉस. टॉस एका बाजूला हेडूटने आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुधीर 11 भडवळ संघ. खऱ्या अर्थाने सुधीर यांना उजाळा देण्यासाठी आपण पाहतो यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी नाणेफेकीचा कौल जिंकला स्वर्गीय सुधीर 11 भडवळ टीमने. हा निर्णय का असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण कराल. या अगोदर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ हेडूटने संघ आहे. कल्याण डोंबिवली विभागामधील एक दर्जेदार संघ आहे. 5 षटकांची मॅच तुला तर माहिती आहे. 5 गोलंदाज तुला वापरायचे आहेत. भरपूर अभ्यास तुम्ही केला असेल. पहिल्या मॅच पासून भडवळ संघ या ठिकाणी उपस्थित आहे. 5 षटकांमध्ये गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघावरती काय आक्रमण कराल? गोलंदाजी करत असताना कमीत कमी रनचे ठेवायचं प्रयत्न. तुझी गोलंदाजी सर्वांना आवडते. अगदी मी देखील तुझा फॅन आहे. भरपूर असे गोलंदाज आहेत तुमच्या संघामध्ये. मग तुझ्यानंतर खालोखाल असे कोणते गोलंदाज असतील त्याच्यावरती पॉवर पेच्या दुसऱ्या षटकामध्ये जास्त भिजत असेल? राकेश 5 षटकांमध्ये भरपूर चांगला खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आयोजनाबद्दल काय सांगशील? नक्कीच आपण पाहतोय अगदी आपण पाहिलं तर बदलापूर कल्याण डोंबिवली या विभागातून जे आयोजन आपण पाहतो रायगड मग कर्जत नेरळ हा विभाग असेल. या आयोजनाबद्दल काय सांगशील? चांगलं आयोजन केलेलं आहे. तर थँक्यू. हे होते भडवळ टीमचे कॅप्टन. नक्कीच दयालू आज जबरदस्त खेळ करण्याची संधी आहे. डोंबिवलीचे आज दिग्गज संघ देखील आपल्याला पाहायला मिळतात. देसाई असेल पहिला सामना VCC उसरगे टीमने जिंकला. किंग ट्रॉफी दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. कारण जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळते. इथे भरपूर संघर्ष पाहायला मिळतोय. टॉस तुझ्यासाठी महत्वाचा होता का? नाही तर आम्ही टॉस हारलो जिंकलो तर बॅटिंगच घेतो. तर नक्कीच तुला जे हवं होतं ते तुला मिळालेलं आहे. तुझ्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे. मग 5 षटकांमध्ये इथल्या क्रीडांगणाचा अभ्यास करता किती धावा बनवण्याचा प्रयत्न तू करशील? 55 ते 60 मारावं लागते. 55 60च का? कारण आमची बॉलिंग लाईन पण अटॅक चांगला आहे. नक्कीच गोलंदाजी तुमच्याकडे भरपूर चांगले पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ की गोलंदाजीचा तोफखाना म्हणून हेडूटने संघाला ओळखला जातोय. आयोजनाबद्दल काय सांगशील? शेवटचा प्रश्न. कारण मच्छिंद्र पाटील देखील सज्ज आहेत ज्यांना रायगडची तोप म्हणून संबोधलं जाते. त्यांचा मी देखील फॅन आहे. त्यांचा मी देखील शिष्य आहे. आमचे मार्गदर्शक आहेत. पनवेल समालोचक समितीचे ते अध्यक्ष देखील आहेत. आयोजनाबद्दल काय सांगशील? शेवटचा प्रश्न. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि कुठे पण खेळायला गेलो तर रजनी नाईटमध्ये 25,000 एंट्री असते. इथे 12,000 एंट्री आणि आयोजन तसं बघायला तर खूप सुंदर आहे. तर धन्यवाद. या आयोजकांचं यश असेल जे हनुमान क्रीडा मंडळ जोवेली, ग्रामस्थ मंडळ जोवेली आणि रिया मंडळ डेकोरेटर्स जोवेली यांचं यश आपल्याला पाहायला मिळतंय.
हेडूटने संघाने सांगितले की कुठेही नाईट रजनीमध्ये भरपूर प्रवेश फी आपल्याला पाहायला मिळते, परंतु 12,000 रुपयामध्ये ही स्पर्धा मला खेळण्यासाठी बदलापूर नगरीमध्ये मिळते, याचं आम्ही भाग्य समजतोय. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते, स्वर्गीय सुधीर 11 भडवल टीमने जिंकलाय टॉस. प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि निमंत्रित केले हेडूटने टीमला बॅटिंगसाठी. जाऊया मॅच मध्ये. द्वितीय सत्राला होईल सुरुवात. 30 चेंडूमध्ये 59 धावांच्या गरज असताना आपण पाहतोय बॅटिंग करत असताना एका बाजूला ठवळेपाडा संघ आणि गोलंदाजी करत असताना देसाई टीम. कसं उत्तर असेल, वारसवार पलटवार केलं जाईल का, आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. या ऐकूया कमेंट्री बॉक्स मधून मच्छिंद्र पाटील सर यांचा दमदार आवाज. थँक्यू. हॅलो मॅडी माईक आणतो. हॅलो चेक. थँक्यू मॅडी. आपण बोलूया सामन्याकडे. सामना पाहतोय आपण जोईली चषक 2022 अजून एक सामना तुम्हाला पाहिला. तिसरा सामना पहिल्या फेरीतला फ्रेश स्लॉट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला देसाई व एका बाजूला आपण पाहतोय तो मात्र या विभागातील एक चांगला संघ धवलेपाडा संघ. 2 संघांमध्ये आपण ही लढाई पाहतोय. 53 धावांचं लक्ष कल्याण डोमेते दादा संघ, ज्याच्याकडे पाहिलं देसाई संघाला मात्र 52 धावावरती रोखलंय या मैदानावरती. ग्रेट तेवढा चांगला एक वाडा शॉट जस्ट स्टँड अँड वन बाउंस ओव्हर द रॉड. दॅट्स अ 4 रन्स. नेहमीच धवलेपाडा संघाला ब्राईट स्टार्ट येण्यासाठी ओळखली जाणे जोडी तुम्हाला पाहायला मिळते. आणि पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू होती चौकार मारून फलंदाज आपले मनसुबे व्यक्त केले. त्याला माहिती आहे P1चं षटक सुरू आहे. चांगली संधी आहे धाबा उभारण्याची आणि या संधीचा फायदा घेत असताना 4+1 5 धाबा दापलकावरती. पहिला चेंडू एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि गोलंदाज सज्ज होते ओव्हर द विकेट. वेगवान रिमाइंडर शॉट पण शतक मौजूद आपण बघू शकाल. 80% रिझन मध्ये तैनात. फक्त एकच धाव. ग्रेट डिलिव्हरी, ग्रेट एक्झिक्युशन. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये एक वेगवान गोलंदाज बादलला खूप मोठं नाव आहे. देसाई संघाचे आमचे सर्वांच्या लाडके व्यक्तीमध्ये सुखदेव काका जरा सामना पाहत असतील. स्वागत आहे काका तुमचं या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक स्वागत. कल्याण डोमेते दादा संघ म्हणून संघाला पाहिलं जातं. भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव असणारा संघ आपण पाहतोय देसाई संघ. ओ लावली ठेलावरी टप्पामध्ये बाउन्स किती चांगला पाहिला. शोल्डरचा योग्य वापर, क्रीजचा देखील योग्य वापर आणि रिझर्व डिलिव्हरी स्वतःला सावरत असताना गुड बॉलिंग, गुड कमबॅक आफ्टर 4 रन्स. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या दापलकावरती 6 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं षटक सुरू असताना 53 धावांचं लक्ष. 5 षटकांचा सामना धवलेपाडा वर्सेस या स्पर्धेमध्ये आर्या देसाई संघाला आपण पाहतोय. 2 संघांमध्ये नामांकित फाईट. शूलेस टाईट करत असताना गोलंदाज तुम्ही बघू शकाल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तुम्हाला शूलेस बांधताना खेळू पाहायला मिळत नाहीयेत. याचं कारण जर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये तुमच्या शूलेस सुटल्या तर तुम्हाला दंडित केलं जातं. हे लक्षात असू द्या. मग इथे असं काही नाहीये. ओव्हर द विकेट. ओ लवली डिलिव्हरी टॅप करत असता चेंडू डाबल झाला. सिलिमिडला फार वेगानं बघायचं फलंदाज बाद होतं की नाहीये आणि पंचानं सांगितलंय नॉट आउट. क्विक डिसिजन पंचांचा. व्हेरी गुड डिसिजन, करेक्ट डिसिजन अंपायर्स. आणि फक्त एकच धाव. इट कुड बी व्हेरी रिस्की फॉर बॅट्समॅन बट he has completed a risky single and scoreboard moves with single. 7 for no loss. Progress the first over a power play over. 7 धावा दापलकावरती. रात्रीचे टिक वाजले ते 12:48 लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले. 7 धावा दापलकावरती. बादल खूप चांगली गोलंदाजी. एक चौकाराचा अपवाद वगळता खूप सुंदर कमबॅक. ऑन साइड एक्सटेंड डिलिव्हरी. 85 इट इज वाईट. गुड डिसिजन अंपायर. कारण चेंडूची लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती, मात्र पिचिंग ही चांगली होती. टप्प्यात थोडा स्किड झाला चेंडू आणि पंचांना लक्ष भेटलं की एक्झॅक्टली कुठे कन्वर्ट केलाय चेंडू, कुठे गॅदर केलाय एक्स्ट्रेशकानं आणि वाईटचा इशारा पंचाकडनं. 8 डबा दाफलकावरती. नॉट अ गुड स्टार्ट बट गुड स्टार्ट मी म्हणेन, कारण एकी गडी बात नाहीये धवलेपाडा संघाचा. फुल ऑन डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील. मध्ये पंचांना सांगितलं एज लागले इनसाइड एज आणि फक्त एकच गुड बॉलिंग आणि षटकाची सांगता. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 for none. 9 धावा दापलकावरती. आपण स्पर्धा पाहतोय जानमानकडे वंडर जोईलगाव
आणि रिया मंडप डेकोरेस आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. याची देईन याची डोळा क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय. चौथी रात्र 40 संघ स्पर्धेमध्ये आणि 40 संघातनं कोणता संघ जोली चषक उचलण्याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार या शेवटच्या रात्रीमध्ये. रात्रवैराची जबरदस्त क्रिकेट स्पर्धा, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रंगते ही स्पर्धा. एक षटकाची सांगता 9 धाबा बिनगरीबात अशी स्थिती आपण पाहतोय. दौलेपाडा संघ फाईट करत असताना 53 धाबा चेस करत असताना दौलेपाडा संघ फार मोठं नाव आहे या विभागातील आणि कल्याण डोंबिवली देसाई संघ हे देखील फार मोठं नाव आहे. 2 नामांकित संघात तुम्हाला लढत पाहायला मिळते. मात्र जी लढत आम्ही पाहिली ना विसरगर संघ आणि जोयली गावामध्ये, तो सामना आम्हाला पुन्हा एकदा पाहायचा आहे. दुसऱ्या षटकात सुरुवात, सामना स्पीडअप करायचं देसाई संघ. अशोकांना विनंती आहे तुम्हाला विदिन 25 मिनिट्स यू हॅव टू फिनिश द फर्स्ट सेकंड इनिंग एनी कॉस्ट अँड एनी हाव. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. रात्रीची 12:49 भरपूर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कारण बदलापूरचं क्रिकेट आम्ही बदलताना पाहतोय. क्रिकेटचा क्रेज दिवसेंदिवस वाढत येते. दिवस गणिक क्रेज तुम्हाला वाढताना पाहायला मिळते आणि बदलापूरमध्ये भरपूर खेळाडू क्रिकेटच्या माध्यमातून घडत असं तुम्हाला पाहायला मिळतात. आउट ऑफ महाराष्ट्र हे देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकात सुरुवात, पंचमलेश्वर करते गोलंदाज दिलीप. जुनं ते सोनं, खूप भरपूर जुना अनुभव असलेला गोलंदाज दिलीप. साकेला फलंदाज उजव्या हाताचा घातक फलंदाज हर्षद. बाम चेंडूला तुम्हाला पाहायला मिळतो. पंचायत वाईट 10 धावा दाबलकावरती देसाई संघ. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा संघाला आम्ही पाहिलंय. कल्याण असेल, डोंबिवली असेल, भिवंडी असेल, रायगड असेल, बदलापूर असेल, अशा भरपूर परिसरामध्ये अंबरनाथ असेल, अशा नवी मुंबई असेल, अशा भरपूर परिसरामध्ये संघाला आम्ही सातत्याने खेळताना पाहतोय आणि तेवढाच चांगला संघ आपण पाहतोय तो मात्र या परिसरातील दादा संघ धवलेपाडा संघ. ऑन साइडला व्हॉट अ टायमिंग, ग्रेट टायमिंग, ग्रेट एक्झिक्युशन. दॅट्स अ 6. Timing, such a wonderful timing, great class. Footwork looks brilliant, shot look class, classical timing, and that's a flat as 6 out of the ground. Magnificent stuff from the batsman Harshad. चौकारात सुरुवात केली ती आपली इनिंगची. वेट अँड वॉच मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये संचार करतोय, जज करतोय, त्याच्या बाक्यामध्ये नाहीये आणि 2 धाबा दाखल करते. नॉट अ गुड क्रिकेट बाय देसाई टीम. तर देसाई संघ आपला आत्मविश्वास थोडासा गमावत असताना, कारण ज्या फलंदाज हर्षदने एक चौकार एक षटकार ठोकलाय त्या फलंदाजाला जीवनदान देणं. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम देसाई टीम. धावसंख्येला वेगान आकार. एकूण धावसंख्या दाफलकावरती 18 धावा. सातत्याने धावांचा अग्रलेख पुढे सरकत असताना 53 धाबा कुटाच्या ते देसाई संघाला 5 षटकांमध्ये देसाई संघाविरुद्ध धवलेपाडा संघाला. दोन्ही नामांकित संघ, अग्रलेखित संघ, लोकप्रिय संघ आणि दोन्ही संघांमध्ये दादा खेळू तुम्हाला पाहायला मिळतात. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. तेंडूलच्या पाऊंड थोडासा खाली राहिलाय. फलंदाज ऑन साइडला फायनल रिझन क्लिअर करण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी. गुड कम बॅक फ्रॉम दिलीप. आपला असलेला अनुभव परास लावतोय. डगआउट मध्ये फार तुम्हाला चित्रविचित्र पाहायला मिळतात. सातत्याने इथं आवाज दिला जातोय, कारण क्रिकेट टेनिस असं असतं, तुम्हाला फास्ट क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. डॉट डिलिव्हरी. दिलीप स्वतःला मात्र सुर्ग अवस्था लय मध्ये गोलंदाजी करताना फलंदाज कोणत्या फुटवर नाहीये याचा चांगला अभ्यास करत असताना आणि मागच्या 2 चेंडू एकी चौकार, एकी षटकार, एकी सिंगल किंवा एकी डबल नाहीये. गुड बॉलिंग, गुड कमबॅक बाय दिलीप. दुसरे षटक हाताळताना काळजीपूर्वक. वेट अँड वॉच. Oh, what a shot, magnificent stroke, and that's a 6. दलेर मेहंदी याची आठवण करून दिली. काला कावा खाट काय जाएगा अशी भरपूर गाणी आहेत त्यांची. यावेळी मात्र अजून एक चांगला फटका. चेंडू जातो तो बॅकपोस्ट खाली रिझन मध्ये. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढाच चांगला थ्रो दिला जातो. बॅकअप देखील चांगलं आणि फक्त एकच धाव. 25 धाबा दाफलकावरती. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स 25 फॉर नॉन. व्हेरी गुड पार्टनरशिप फ्रॉम द both the batsmen and great start from the opener batsman. Beautiful start from the opener batsman. 25 for none.
25 धाबा दापालकावरती साडेबाजी सरासरी कायम ठेवली जाते आणि 53 धाबाचा लक्षाचा पाठलाग करताना हाऊ टू प्ले प्रेझेन्स ऑफ माइंड हे दाखवत असताना आम्ही क्रिकेट किती सहज खेळू शकतोय, क्रिकेट आमच्यासाठी किती सहज आहे हे दाखवले धवलेपाडा संघानं आणि 2 षटकांची यशस्वी सांगता 25 धाबा 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. 53 धाबांचा पाठलाग करत असताना प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. निरोप देण्यासाठी ही स्पर्धे तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेचा घटक बनू इच्छितो, प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेत साक्षीदार बनू इच्छितो, कारण ही स्पर्धा जोईली चषक 2022 पाहतोय आपण. 25 धाबा दापालकावरती जिंकण्याचं 53 धाबाचं लक्ष. उर्वरित समीकरण मात्र वेगानं बदलतोय. 12.5ची सरासरी कायम ठेवली. 18 चेंडू 28 धाबांची गरज. देसाई गावचे आमचे प्रमोदजी म्हात्रे जरा सामना पाहत असतील त्यांचे देखील मी स्वागत करतोय. ठाण्याचा ठाण्या भाग ज्याला संबोधला होता देसाई संघाच्या माध्यमातून ते देखील सामना पाहत असते. तुमचं देखील हार्दिक स्वागत जोईली चषक 2022 मध्ये. A very good in all our presenters the watching Zoili Trophy 2022 season first. 40 teams have participated in this tournament. ऑन साइडला चेंडू खेळून काढायचा प्रयत्न एकदा वेगाने पूर्ण केले. 2 धाब्याचा मानस नाही. गुड फिल्डिंग. फक्त एकच धाव. 26 धाबा दाफा देत असताना फलंदाजा दोन्ही शांत पद्धतीने फलंदाजी करत असताना चेंडूचा मेरिट पॉइंट मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फलंदाजी चौकार षटकर मारून धावसंख्येला वेगाने आकार दिलाय या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना. ग्रेट बॅटिंग and great start from this opener batsman. I would like to appreciate both the batsmen. Very good batting and how to play presence of mind. He knows very well. Beautiful cricket. On side la nice double sweet timing but missed timing, lack of power. There is a fielder there. First wicket goes down आणि पहिला धक्का दिला होता धवलेपाडा संघाला 26 या धावसंख्येवरती. डीजे 2005 ला गाणं शेवटचं वाजलं ते वाजलं डान्स बार मध्ये. तर 2005 ला RR पाटील यानं डान्स बार बंद केले आणि कालाकावा तिथे संपलाय. संपायची गरज होती. बॅक टू क्रिकेट. 26 धाबा दाफकावत एक गडी बाद झालाय. खूप चांगली फलंदाजी फलंदाजीच्या माध्यमातून आणि खूप चांगला क्षेत्रीय क्रिकेटचा दर्जा अजून उंचावत असं तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं तसेच फलंदाज देखील बाद झालाय. 26 या धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय आणि वन डाऊन फलंदाज अत्यंत घातक विस्फोरक फलंदाज मैदानात जात असताना फलंदाज सचिन इज अ स्ट्राईक नाव. स्ट्राईकला डावखोरा फलंदाज. कारण नियम बदलले जातात क्रिकेटचे. ओव्हर द विकेट. लाईन बघावी लागेल. 55 षटकात इज वाईट. प्रचंड ताकदीचा वापर रिझर्व्ह डिलीव्ह करत असताना गोलंदाजाच्या तोंडात एक आवाज तुम्हाला ऐकायला येतोय. याचे कारण इज अ ट्राइंग टू डू मोर पेस. जबरदस्त क्रिकेट. धावफलकाची धावा वाढत असतात 27 धावसंख्येवरती. 53 धावांचं लक्ष. खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. टीट फॉर टॅच जशात तसे उत्तर दिलंय देसाई संघाला धवलेपाडा संघाला. चोख प्रत्युत्तर. लाईन पुन्हा एकदा मिस करत असताना गोलंदाज आणि हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. एक तर धावांचा दुष्काळ त्यात 13वा महिना देसाई संघासाठी. त्या 53 धाबा कुठायच्यात या स्पर्धेमध्ये तुमच्या माहितीसाठी मानेरे संघानं 96 धाबा उभ्या केल्यात. मागच्या सामन्यात 5 षटकांमध्ये धावा होतात मैदानावरती आणि याच मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये जोईली संघाविरुद्ध 59 धाबा चेस केल्यात. त्या उसरगर संघानं 3 धाबांची पेनल्टी असताना देखील हे विसरता कामा नाहीये. गुड बॉलिंग बट इज मिसिंग द लाईन. लवली डिलिव्हरी. क्विक अँड लवली डिलिव्हरी. क्विक डिलिव्हरी. ब्युटिफुल अँड फॅबुलस डिलिव्हरी. नो चान्स. धावसंख्येला आकार नाहीये. 27 धावा दाबालकावरती. द बॅट्समॅन नो चान्स. डॉट डिलिव्हरी. 28 माफ करा 28 धाबा. ऑन साइडला फक्त दिशेने पुढे सरकला फार वेगाने मिड विकेटला. एकच धाव दाबालकावरती. एकही धाव धावसंख्या पुढे सरकत 29 धावसंख्येवरती एक गडी बाद स्थिती आपण पाहतोय. दुसरं षटक संपलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 53 धावांचा पाठलाग करतो देसाई संघाविरुद्ध धवलेपाडा असा सामना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच बिटवीन उसरगर माफ करा हेदुटणे वर्सेस भडवल. शेवटचा सामना असणार पहिल्या फेरीतला. तदनंतर मात्र दुसऱ्या सत्रात सुरुवात होईल. नंतर मात्र क्वार्टर फायनल, सेमीफायनल अँड फायनल. Because today is the final of this tournament, who is going to be champion?
We are so exciting, but we will get answer today. ऑन साइडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर विकेट जज करतोय पंचांच्या मागे. फक्त एकच धाव फलकावरती. मागच्या 2 चेंडू फक्त 2च धाबा आणि 30 धाबा धापाकत होत असताना एक गडी बाद स्थिती आपण पाहतोय. देसाई संघाविरुद्ध दौलेपाडा सामना आपण पाहतोय. 53 धाबांची गरज असताना 1 to go. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 13 चेंडू आणि गरज असणार ती 23 धाबांची. 13-23 धाचं अंतर पार करायचं आहे. बघायचं जमेल का, शक्य आहे का. यस इज इट पॉसिबल ऑन द पेपर, नो डाऊट. कारण गडी बाद झाले नाही दौलेपाडा संघाचे, तर त्यांच्याकडे बॅटिंग अटॅक फार चांगला आहे आणि त्यांची जमेची बाजू असणार आहे. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. ऑन साइडला वन अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. मॅग्निफिसंट स्ट्रोक, अमेझिंग टायमिंग and that's of 6. धावांची गरज. मला आठवलं जॉनी लेवलचा तो डायलॉग या चित्रपटातील, अभी ठीक कर देता हूं आणि अभी मॅच जिता के देता हूं असं सांगत असताना फलंदाज. बघायचंय 12 चेंडू 17 धावा. कोण जिंकणार हा सामना. बघायचं शेवटच्या टप्प्यात येणारा सामना. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रचंड गर्दी रंगणारा सामना. रात्रीचे 1:01 होतोय. रात्र वैराची, मात्र आजची रात्र फार मोठी. चला सामना स्पीडअप करा. पंच विनंती करत देसाई संघाला सामना स्पीडअप करण्यासाठी. तर सातत्याने वारंवार आम्हाला सूचना आहेत आयोजकांच्या माध्यमातून, करा शेवटची रात्र आहे आणि आज आम्हाला स्पर्धा संपन्न करायची आहे. 12 चेंडू 17 धावा. ऑल दी बेस्ट. जबरदस्त फटका. चेंडू ड्राबा झाला तो लॉग आपला, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद. अजून एक धक्का दिला जातोय. येणारा चेंडू 11 आणि गरयाती 17 धाबांची. त्याच्या 11 चेंडू आणि 17 धाबांची गरज. अजूनही सामना रंगात येतोय. अजूनही सामन्यामध्ये उत्कंठ शिकेला पोहोचतोय आणि फलंदाज बाद झालाय. हर्षद ज्यानं खूप चांगली फलंदाजी केली संघासाठी, त्याने तब्बल 23 धाबांची भरीव आणि चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. येणारे चेंडू 11 आणि 17 धाबांची गरज. सामना काट टाकतोय, सामना वळतोय आणि सामना मात्र वळण घेताना तुम्हाला पाहायला मिळतोय या दोन संघाच्या माध्यमातून. 11 चेंडू 17 धाबा. दौलेपाडा संघ जिंकणार की देसाई संघ जिंकणार. मात्र शेवटच्या षटकामध्ये 5 गडी बाद झाले देसाई संघाचे 5 चेंडूंमध्ये. त्या 5 चेंडूमध्ये 5 जरी धावा आल्या असत्या तरी मात्र त्या चांगल्या ठरल्या असत्या देसाई संघासाठी. मात्र वेळ गेली, कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शहाणपण संपलं. चला या सामना स्पीडअप करूया. 11 चेंडू 17 धाबांची गरज. सामना जुनी गुलदस्त्यामध्ये. बघायचं षटक फार महत्वाचं असणार आहे प्रवीणचं. प्रवीणकडे असला अनुभव 50 लावतोय खरा, सर्वतोपरी प्रयत्न करतो संघासाठी. फुलटा चेंडू मात्र फायदा घेऊ शकला नाही. चेंडू ड्रामा तो बॅकपास स्क्वेअर रिझन मध्ये फार बेच्या पुढे सरकलाय. फॉरवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये आणि फक्त एकच धाव. एक धावाने सांगायला आकार दिला जातोय. उर्वरित समीकरण मात्र वेगाने बदलतोय. येणारे चेंडू 10 आणि गरज 16 धाबांची. 10 चेंडू 16 धाबा. 6चं अंतर फक्त पार करायचंय दौलेपाडा संघाला. 2 नामांकित संघ, मी मगाशीच म्हटलं होतं, कल्याण डोंबिवलीतील नामांकित संघ, दादा संघ, देसाई संघ
आणि या परिसरातील बदलापूर परिसरातील एक दादा संघ धवलेपाडा संघ या दोन संघाच्या माध्यमातून एक चांगली लढत एक लक्षवेधी लढत ठरत असताना या शेवटच्या टप्प्यामध्ये झुंजार क्रिकेट आणि झुंजार खेळी दोन्ही संघाच्या माध्यमातून येणारे चेंडू 10 आणि गरज 16 धाबांची 10 चेंडू 16 धाबांची गरज. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी मात्र फलंदाज फार पुढे गेलाय निशाणा देखील चुकला नाहीये फलंदाज बाद फिंगर गोज बाउंड 1 मोर विकेट डाऊन सेकंड डिसमिसल फॉर द देसाई टीम आणि जिंकण्यासाठी 9 चेंडू 16 धाबांची गरज. सोळा धाबाची गरज. देसाई संघाचं वैशिष्ट्य नेहमी हेच राहिलंय कमी चेंडूंमध्ये सामना जिंकणं हे देसाई संघाचं नेहमी वैशिष्ट्य राहिलंय सामना थरार करणं आणि तिथनं सामना जिंकणं हे देसाई संघाचं वैशिष्ट्य राहिलंय. मध्ये धवलेपाडा संघ तेवढ्याच ताकदीचा संघ आहे त्यांना माहिती सामना आपल्या दृष्टिक्षेपामध्ये मध्ये काही चुका होतात त्यांच्याकडे सातत्य विकेटचं ठेवलं जाते आणि धाबांचं सातत्य मात्र रोखलं जाते. येणारे चेंडू 9 आणि गळ्यातील 16 धाबांची थरार क्रिकेटचा हे शेवटचे 3 चेंडू या षटकातील फार महत्वाचे असणार आहे याच्यावर लक्ष असणार प्रेक्षकांचं कारण 3 चेंडू सामन्याला कलाटणी देतील आणि सामन्याचा मात्र बिमोड करताना पाहायला मिळेल. चेंज ऑफ पेस थोडासा थांबलाय फलंदाज चेंडू मागे 85 इट इज वाईट जास्त टर्न मिळाला चेंडूला आता मात्र 9 चेंडू आणि गरज 15 धाबांची थोडस कंट्रोल राहत नाही गोलंदाज प्रवीणचं आणि येणारे चेंडू 9 आणि गरज 15 धाबांची. सामना अजूनही क्लोज आहे सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय सामना फार चांगला होईल शंका नाहीये. ओ फक्त चेंडूला घे म्हणून सांगितलं कारण गोलंदाजीमध्ये थोडा कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय आणि देसाई संघाला भरपूर वर्ष आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलंय शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ आहे जिद्द चिकाटीने भरलेला संघ आहे आणि तेवढ्याच ताकदीचा धवलेपाडा संघ त्यांना फाईट करत असताना येणारे चेंडू मात्र 8 आणि गरज 15 धाबांची. मागच्या वाईट चेंडूचं उत्तर दिलंय डॉटच्या माध्यमातून शेवटचे 2 चेंडू षटकातील फार महत्वाचे असणार आहेत. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन फलंदाज मात्र शांत ठेवलंय वॉट अ बॉलिंग प्रवीणच्या माध्यमातून आता मात्र वेळ बदलतोय काळ बदलतोय सामना बदलतोय येणारे चेंडू 7 आणि गरज 15 धाबांची. सामना कुठून कसा आला बघा 12 चेंडू 17 धाबा 11 चेंडू 17 धाबा 10 चेंडू 16 धाबा 9 चेंडू 16 धाबा 9 चेंडू 15 धाबा 8 चेंडू 15 धाबा आणि सामना राहिलाय 7 चेंडू 15 धाबा. वॉट अ मॅच काय कलाटी देते सामन्याला. पुन्हा एकदा प्रवीण मात्र थोडासा नाराज झालाय चेंडू बीट करते आणि चेंडू नशिबाचा चौकार आणि हा चौकार ठरला टर्निंग पॉइंट या सामन्याचा. नॉट अ गुड क्रिकेट बाय देसाई टीम. आपण देसाई संघ 6 चेंडू 11 धाबांची गरज आहे. टाइम आउटचं तुम्हाला पंचाकडनं निश्चित अलर्ट करण्यात आलंय. हा चौकार मात्र नशिबाचा असणार आहे धवलेपाडा संघासाठी. नशीब बदलणार का सामना बदलणार का सामन्याचं वर्चस्व निर्माण करणार का एक नव्हे अनेक प्रश्न विचारला जात चेंडूवरती आणि प्रेक्षकांना थक्क करणारा सामना प्रेक्षकांच्या डोक्याला मेंदूला सुन्न करणारा सामना प्रचंड गर्दी या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची आणि तेवढ्याच ताकदीने दोन्ही संघ लढत असताना झुंज देत असताना बघायचे जोईली चषक कोण उचलणार मात्र हा सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. यू आर द वॉचिंग 3 लेग मॅच विल बी विनर इन दिस मॅच आणि कोण सामना जिंकून पुढे जाणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये आणि या रात्रीच्या वातावरणामध्ये रंगलेला दमदार सामना. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि गळ्यासाठी 11 धाबांचे. बघायचे देसाई संघ हा सामना जिंकणार की धवलेपाडा संघ डिफेन्स करणार. सामना 6 चेंडू 53 धाबा सामना 53 धाबा काढायचे होते आता 6 चेंडू फक्त 11 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. थरार क्रिकेटचा चित्तथरारक सामना प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना अंगावरती शहारा निर्माण करतोय सामना आणि प्रचंड
वातावरण गरम करणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतो दोन संघाच्या माध्यमातून दोन मातब्गार संघ. चला शेवटचा गोलंदाज सज्ज होते देसाई संघासाठी हितेश भोईर स्वतः संघाचा संघनायक. बघायचं स्वतः संघाचा संघनायक स्वतःला वाचवू शकणार का. हितेशने षटकार मारला होता नंतर तो बाद झाला मात्र खूप चांगली गोलंदाजी केली धवलेपाडा संघानं. शेवटच्या षटकामध्ये 5 गडी बाद झाले देसाई संघाचे आणि तिथनं टर्निंग पॉईंट मिळाला धवलेपाडा संघाला. बघायचंय त्याचा किती फायदा मिळेल. 6 चेंडू 11 धावा. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. साकेला फलंदाज सज्ज होतोय महेश 5व्या नंबरचा फलंदाज पहिल्यांदाच चेंडूला फेस करेल. फुलटॉस चेंडू आणि पंचांचा मात्र इशारा येतोय तो आउट ऑफ द पार. दॅट्स अ 6. फुलटॉस चेंडू हितेशने मात्र विचार केला आपण चेंडू आता ब्लॉक हॉल टाकणार मात्र ब्लॉक हॉल टाकताना फुलटॉस देखील होतो. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी तुम्हाला पहिला चेंडू होती षटकारानं आपली सुरुवात केली. महेशच्या 4थ्या क्रमांकाचा फलंदाज जबरदस्त सडेतोड उत्तर दिलंय त्यानं हितेशला आणि सामना बदललाय. 5 चेंडू 5 धाबांची गरज. मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धाबा आल्यात त्यामुळे समीकरण वेगानं बदललं. मागच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धाबा आल्यात. मागच्या 2 चेंडूमध्ये चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन दिशा बदलवली गोलंदाजानं. हितेशने शांत ठेवले फलंदाजाला महेशला मात्र 4 चेंडू आणि 5 धाबांची गरज. महेशला शांत ठेवण्याचं सोपं नाहीये कारण मनीष अटॅकिंग फलंदाज आहे त्याच्याकडे क्षमता आहे आणि हितेशकडे देखील चांगला अनुभव आहे. तो स्वतः संघाचा संघनायक आहे. बघायचं सामना कोण जिंकणार. 5 चेंडू 5 धाबांची गरज. 4 चेंडू 5 धाबांची गरज. ओ लवली डिलिव्हरी ओव्हर प्लेच फुलरलँड डिलिव्हरी माफ करा आणि चेंडू मात्र मागे निघून जातोय. बीट होतोय. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं नाहीये देसाई संघाचं आणि त्याचमुळे त्यांना चुका होतात मैदानामध्ये. 3 चेंडू आणि 4 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धा नियम आहे हे लक्षात असू द्या. जबरदस्त क्रिकेट सामना जबरदस्त क्रिकेट सामना बघू शकाल. फलंदाज अक्षरशः घामानं भिजलाय कारण जेव्हा तुम्ही घाम गाळताना तेव्हा तुम्हाला चांगलं फळ निश्चित मिळतं आणि हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. सब्र का फल मीठा होता है. बघायचंय घाम गाळलाय फलंदाजांना. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती जबरदस्त क्रिकेट. 2 संघांमध्ये किती चांगली फाईट पाहायला मिळते. दोन्ही संघांनी कंबर कसले. पंच आम्हाला वारंवार टाइम आउटची आठवण करून देतात. 3 चेंडू आणि 4 धाबांची गरज. बघा देसाई संघ जास्त टाइमपास करू नका लगेच पेनल्टी घोषित केली जाईल तुम्हाला. टाइमपास करायला सांगा. 3 चेंडू 4 धाबांची गरज. इथे 7 चेंडू आणि दिस इज अ गुड फिनिश. दिस इज अ कन्व्हिन्सिंग विक्टरी आणि सामना जिंकला धवलेपाडा संघानं. 2 चेंडू राखत दणदणीत विजय.